महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। महायुतीत विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जात आहे। याच पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेत जागा वाटपासाठी महत्त्वाची बैठक पार पडली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत चर्चा केली आहे। महायुती 17 ही जागा जिंकणार असल्याचा दावा बावनकुळे यांनी केलाय। मंत्री एकनाथ शिंदेजी, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी आणि मी आमची बैठक झाली। या बैठकीमध्ये महायुतीच्या बद्दलचा निर्णय हा अंतिम टप्प्यामध्ये आला आहे। यावर शिक्कामोर्तब माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी बसून करतील। परवा मी राष्ट्रवादीच्याही नेत्यांशी चर्चा केली। त्या बैठकीला सुनेत्रा पवारजी, पार्थ पवारजी, छगन भुजबळजी, सुनील तटकरजी आम्ही सर्व होतो। त्या बैठकीतही महायुतीबद्दल चर्चा झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा यामध्ये महायुतीमध्ये समाविष्ट असणार आहे आणि त्यामुळं विधान परिषदेच्या जागा या महायुतीमध्येच लढल्या जाणार आणि मला विश्वास आहे की 17ही जागेवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी महायुती जिंकेल आणि एक मोठा विजय महाराष्ट्रामध्ये होईल। शिवसेनेला 3 जागा ज्या आहेत सोडल्या जातील अशी माहिती होती, परंतु शिवसेना 6 किंवा 7 जागांवरती अडून बसलेली आहे। नेमकं यामध्ये काही पुढे मागे झाले का? जवळपास 99% बाबीवर आमचं एकमत झालं आहे। फक्त आता राज्याचे नेते देवेंद्रजी, एकनाथजी आणि सुनेत्रा पवारजी बसून याला शिक्कामोर्तब करतील। बाकी सर्व चर्चा महायुतीच्या जवळपास झालेल्या आहे। 1-2 विषय राहिलेले आहेत, ते माननीय मुख्यमंत्री अंतिम निर्णय करतील। साधारण महायुतीमध्ये अशी चर्चा असतं की चर्चा होताना किंवा फॉर्म्युला ठरताना सीटिंगवर आपण जास्त विचार करतो की ज्याची सीटिंग आहे त्याला द्यावी आणि मग ज्या ठिकाणी बाकी सीट्स आहे त्या ठिकाणी हा विचार करतो की संख्याबळ कुणात जास्त आहे त्याचा विचार आपण करतो। त्यामुळं साधारणतः सर्वांनाच हे मान्य होईल, विधानसभेच्या वेळी, लोकसभेच्या वेळी ह्याच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आम्ही चर्चा करताना हाच फॉर्म्युला त्या ठिकाणी होता। पण आमच्या अध्यक्षांनी रवींद्र चव्हाणजींनी यामध्ये आज युतीची चर्चा अंतिमकडे नेलेली आहे। मला वाटतं की आता शेवटचा टप्पा फक्त आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीकडे बैठकीत पूर्ण होईल। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।